दुसरीकडे संजय राऊतांचा भाऊ संदीप राऊत हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झालेत। कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले। कोविड काळात कोणत्याही प्रकारची कागदपत्र तयार केली जात नव्हती। राजीव साळुंखे माझ्याकडे आले, त्यांनी किचन देण्याची विनंती केली। पैसे घेत नव्हतो तरी त्यांनी बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवले असं संदीप राऊत म्हणाले। त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्षाचा जो कालावधी होता तेव्हा कोणी चेक घेत नव्हतं, तेव्हा कोणी ॲग्रीमेंट करत नव्हतं, तेव्हा कोणी पैशाला हात लावत नव्हतं। अशी भयानक परिस्थिती होती। अशा वेळी कागदपत्र बनवू शकलो नाही आम्ही, ती गोष्ट खरी आहे। आणि साळुंखे साहेब माझ्याकडे आले की आम्हाला किचन मिळेल का। मी स्वतः काही बनवलेलं नाही। त्यांनी माझं लेबर वापरलं, त्यांनी माझं मटेरियल वापरलं, त्यांनी माझं ट्रान्सपोर्ट वापरलं, त्यांनी माझं पॅकिंग मटेरियल वापरलं, त्यांनी माझं लाईट बिल, पाणी बिल, मी पैसे घेत नव्हतो तरी देखील त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत आणि मी ते लोकांचा पगार दिलाय।